तुमच्या बोटांचं मेजरमेंट हेच खरं मेजरमेंट, तेच इथे बसतं रिअल हातांवरती. आपले मेजरमेंट बघायचे, एलिफंट किती, हा किती, तो किती, हे किती, स्वतःचे स्वतः ते लक्षात ठेवायचे. उचलला, घेतला, चालू केलं, मग मेजरमेंट चुकणार स्टार्टिंगला तरी. पासून असा हात ठेवायचा, इथे डॉट करायचा. ज्या काही फिगर्स आहेत म्हणजे ह्युमन फिगर्स ज्या घेऊ त्या सगळ्या इथून चालू होणार. का तर इथे फिगर जर काढल्या तर समजा आपण मेहल काढला, जे काही काढलं तर ते प्रॉपर मग असं सगळं छान दिसतं, म्हणून ती स्पेस पाहिजेच. आणि काय होतं, स्पेस काढला ना असा वरती डोंगरा की अशी बॉडी अशी खाली गेल्यासारखी वाटते. सो त्यामुळे या बेस वरती घ्यायचं जे काही आहे ते. म्हणूनच जेव्हा आम्ही तुम्हाला फेस शिकवू तेव्हा तो फेस 1 सेंटीमीटरचा पाहिजे, तर ते बॉडीचं प्रपोर्शन प्रॉपर होतं. ठीक आहे. ही जी लाईन आहे हा ओके, याला आपण शेडिंग करतोय ना तर हे असं जाणार. त्याने काय होतंय, इकडच्या स्पेसला लाईन नाही आली आहे. पण जर आपण शेडिंग घेतली, अशी लाईन केली आणि आपण जर हे असं केलं तरी ते सेम दिसेल. पण असं करून जर उलटी शेडिंग केली तर हे बघा लाईन येईल. समजतंय का? पुढे असताना घासतोय तो कोण तसा फिरताना. 2 एलिफंट आहेत आणि ते समोरासमोर यायला पाहिजे, तर तुम्हाला मध्ये पार्टिशन करावी लागते. हलकी लाईन ते काय येणार, ते इकडे इकडे असं येणार. कळालं? रेफरन्स वाले आता हे आम्ही न बघता आपण ड्रॉ करू शकतो, एक अंदाज घेऊन की या स्टाईलचा आम्ही का ठेवतोय हे तुम्हाला कळेल. उद्या समजा कुठल्या अदर आर्टिस्ट किंवा आमचे जरी फोटो उद्या तुम्हाला तुमच्या क्लायंटने दिले, करा, मी नाही करू शकत नाही असं होऊच शकत नाही. मग तुम्हाला अच्छा हे असं घेतलंय का, इथे एवढं ठेवलंय का म्हणून एवढं केलं, ते पुढे पुढे तसं ते होत जाईल. ती फिंगर जरी सांगितले तरी तिचे 3 आणि माझे 3 तर सेम नसतात ना. मग थोड्या वेळाने ती हात घेते की बघू बरं हात, ओके 3, 2, 1 असे, आणि मग ती त्या मेजरमेंट वाईज पुढे पुढे जाते. ओके. असं प्रत्येकाने प्रत्येकाचे आता इथे मेजरमेंट घ्या आणि लक्षात ठेवा. हिला विचारायला जायचं नाही की हे किती फिंगर्स आहे.